नमस्कार. आज आपण घसा खवखवणे, कारणे, लक्षणे आणि घरगुती व आयुर्वेदिक उपाय याचा आढावा घेऊया. घसा खवखवणे सोअर थ्रोट ही एक सामान्य समस्या आहे जी कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकते. घशामध्ये कोरडेपणा, दुखणे, जळजळ होणे किंवा गिळताना त्रास होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा ही समस्या सर्दी, खोकला किंवा फ्लूच्या साथीने येते, परंतु याचे इतरही काही कारणे असू शकतात. घसा खवखवण्याची प्रमुख कारणे: व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, फ्लू किंवा कोविडसारख्या विषाणूंच्या संसर्गामुळे घसा खवखवू शकतो. बॅक्टेरियल इन्फेक्शन, स्ट्रेप थ्रॉट, स्ट्रेप्टोकॉकल फॅरिंजायटिस सारख्या जीवाणूंच्या संसर्गामुळे घशामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. ॲलर्जी, धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा काही विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी. प्रदूषण आणि कोरडी हवा, हवेतील प्रदूषण आणि खूप कोरड्या हवेमुळे घशामध्ये कोरडेपणा येऊन खवखव होऊ शकते. अन्ननलिकेचा ॲसिड रिफ्लक्स, पोटातील ॲसिड अन्ननलिकेत परत आल्याने घशामध्ये जळजळ होते. घशाला जास्त ताण देणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे किंवा दीर्घकाळ गाणे यामुळे घशावर ताण येतो. घसा खवखवण्याची लक्षणे: गिळताना दुखणे किंवा त्रास होणे, घशामध्ये कोरडेपणा जाणवणे, घशात खाज येणे, आवाज बसणे किंवा घोगरा होणे, घशामध्ये सूज येणे, काही प्रकरणांमध्ये ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी. घसा खवखवण्यावर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय. घसा खवखवणे ही एक किरकोळ समस्या असली तरी ती खूप त्रासदायक ठरू शकते. अशावेळी लगेच औषधे घेण्याऐवजी काही सोपे आणि प्रभावी घरगुती व आयुर्वेदिक उपाय वापरून आराम मिळू शकतो. मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून चांगले मिसळा आणि या पाण्याने दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील सूज कमी होते आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. 2. मध आणि आल्याचा वापर. मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. 1 चमचा मध थेट खाल्ल्याने किंवा चाटण केल्याने घशाला आराम मिळतो. आले घशातील वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. आल्याचे छोटे तुकडे, चघळा किंवा आल्याचा चहा करून प्या. आल्याचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात आल्याचे तुकडे घाला आणि चांगले उकळवा. गाळून प्या. 3. हळदीचे दूध, हल्दी दूध. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे प्रभावी अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात. 1 ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पूड मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे घशातील वेदना कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. 4. तुळशीच्या पानांचा उपयोग. तुळस ही आयुर्वेदात खूप महत्त्वाची मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. तुळशीची काही पाने पाण्यात उकळून तो काढा प्या. यामुळे सर्दी आणि खोकल्यामुळे होणाऱ्या घशाच्या त्रासापासून आराम मिळतो. 5. वाफ घेणे. गरम पाण्याची वाफ घेतल्याने घशातील कोरडेपणा कमी होतो आणि अडकलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घ्या. 6. कोमट पाण्याचे सेवन. दिवसभर थोडे कोमट पाणी पिणे घशासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे घसा ओलसर राहतो आणि कोरडेपणा कमी होतो. थंड पाणी किंवा शीतपेये पूर्णपणे टाळा. 7. लवंग आणि दालचिनी. लवंग आणि दालचिनीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. 1 लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा तोंडात ठेवून चघळा. यामुळे घशातील वेदना आणि खवखव कमी होते. सूप व कोमट द्रव्यांचा उपयोग. थंड पदार्थ टाळून कोमट सूप, हर्बल टी, लिंबू पाणी यांचा वापर केल्याने घसा ओलसर राहतो. शरीराला पुरेसा पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे. 8. आयुर्वेदिक औषधी. यष्टिमधू, ज्येष्ठमध. घसा शांत करण्यासाठी उत्तम औषधी मानली जाते. याचा काढा किंवा चूर्ण मधासोबत घेऊ शकतो. त्रिकटू चूर्ण, सुंठ, मिरी व पिंपळी यांच्या मिश्रणाने बनविलेले हे चूर्ण कफ कमी करते. मधासोबत चाटण करावे किंवा कोमट पाण्यासोबत घ्यावे. खदिरादी वटी. आयुर्वेदातील चघळण्याच्या गोळ्या, ज्यामुळे घसा स्वच्छ राहतो व खवखव कमी होते. काही महत्त्वाच्या काळजीच्या टिप्स. थंड पाणी, आईस्क्रीम, कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळावेत. धूम्रपान, धूळ व प्रदूषणापासून दूर राहावे. बोलताना ओरडणे किंवा सतत मोठ्याने बोलणे टाळावे. पुरेशी झोप व संतुलित आहार घ्यावा. जर घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल किंवा लक्षणे तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः ताप, गिळताना खूप त्रास होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. धन्यवाद.